पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र प्रसिद्ध केला जाहीरनामा. पुणेकरांना मेट्रो आणि बस सेवा मोफत देणार. पुण्यात अजित पवारांची मोठी घोषणा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज मुंबईत 2 प्रचार सभा. धारावीमध्ये पार पडणार छोटेखानी चौक सभा. मुख्यमंत्री फडणवीस यांची आज पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभा. पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप यावेळी मांडण्यात येणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पूर्व उपनगरात आज शक्ती प्रदर्शन. चेंबूर अणुशक्ती नगरमध्ये रोड शो आणि सभा, तर घाटकोपरमध्ये शिंदे शाखांना भेटी देणार. ठाणे पालिकेच्या शिवसेना उमेदवार प्रियंका पाटलांना नागरिकांचा कडाडून विरोध. तुम्ही काय कामं केली प्रचार करताना नागरिकांचा प्रियंका पाटलांना थेट सवाल. पिंपरीत भाजपकडून मतदारांना मोफत दारू वाटप. राष्ट्रवादीचे उमेदवार डब्बू आसवानी यांचा आरोप. दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आहे. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची उद्या सभा. रविवारी संध्याकाळी 7 वाजता होणार जाहीर सभा. सभेतून ठाकरे बंधू महायुतीवर डांगणार टीकास्त्र. चंद्रपुरात भाजपच्या सभांमध्ये गोंधळ घालणाऱ्या बंडखोरांना पोलिसांची तंबी. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 2 सभांमध्ये बंडखोर उमेदवारांकडून गोंधळ. नागरिकांच्या समस्या सोडवल्या नाही, मतदान मागण्यासाठी येऊ नये. भाजपच्या उमेदवार राजश्री शिरवडकर यांच्या विरोधात सायनमध्ये स्थानिकांची बॅनरबाजी. एमआयएम अध्यक्ष असुद्दीन ओवैसींच्या अमरावतीत सभा. बडनेरा येथे दुपारी 4 वाजता, तर पठाण येथे संध्याकाळी 6 वाजता सभा. खासदार सुप्रिया सुळे यांची आज ठाण्यात सभा. संध्याकाळी 7 वाजता कळवा येथे होणार जाहीर सभा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूर दौऱ्यावर आहेत. दुपारी देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरात होणार प्रचार सभा. कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रोड शो आहे, तर रात्री 8 वाजता एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये प्रचार सभा. छत्रपती संभाजीनगरात आज उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा. सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदानावर जाहीर सभा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. बावनकुळे निवडणूक रणनीती, संघटनात्मक आढावा आणि प्रचाराचा वेग वाढवण्यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. पुण्यात कोंढवामध्ये खासदार संजय राऊत यांची आज जाहीर सभा. प्रभाग क्रमांक 40 मध्ये संध्याकाळी 6 वाजता सभा. जालन्यातील छत्रपती संभाजीनगर टोल नाक्यावर 98 लाखांची रक्कम जप्त, तर निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वेक्षण पथकाची मोठी कारवाई. पुढील तपास सुरू. भाजप आणि शिवसेनेच्या प्रचारात अभिनेता गोविंदाकडून प्रचार. कामिठीपुरा परिसरात प्रचारात गोविंदा सहभागी, तर गोविंदा यांच्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी उपस्थित. वसई विरारमध्ये निवडणुकीसाठी आलेल्या ईव्हीएम मशीनवर भाजपचं चिन्ह स्पष्ट, तर इतर चिन्ह पुसट. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप आहे. एक महत्त्वाची बातमी समोर येते यवतमाळमधून. यवतमाळमधील 95 गावे निम्न पैनगंगा प्रकल्पाविरोधात. निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम विनापरवानगी सुरू आहे, तर धरणविरोधी संघर्ष समिती आणि स्थानिकांचा हा आरोप आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आता निवेदन देण्यात आलं. या प्रकल्पात 95 गावे हे बाधित होणार आहेत. पाटबंधारे विभाग मनमानी करत असल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे. धारावी विकली जाते तशी मुंबई विकली जाऊ देणार नाही. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार इम्रान प्रताप गडी यांचं वक्तव्य. पुण्यात काका पुतण्याचे एकत्र बॅनर. पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकाच फ्रेममध्ये. मंत्री गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील वैर थंडावला. आमच्यात कोणतेही मतभेद नाही, ते आमचे नेते आहेत. आमदार मंदा म्हात्रेंचं वक्तव्य. बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत वामन भाऊंच्या समाधीची महापूजा. महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत संत वामन भाऊ महाराजांच्या समाधीची महापूजा. नांदेडमध्ये कागदोपत्री कामे दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार. देगलूरमधील बेंबरा ग्रामपंचायतील प्रकार चौकशी करून कारवाई करण्याची आयुक्तांकडे मागणी आहे. अमरावती सीसीटीव्ही नसणारी पहिली महानगरपालिका. मुख्यमंत्र्यांना नागपूर दिसतं, अमरावती दिसत नाही. अमरावतीसाठी भाजपच्या जाहीरनाम्यावर यशोमती ठाकूर यांची टीका. ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम यांचं भाषण व्हायरल. भगवा शब्दावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्यानंतर निकमांचे भाषण. निकम यांनी सांगितला भगव्याचा अर्थ. बनावट प्रकरणात फडणवीस शिंदेंना अडकवण्याचा कट. ठाण्यातील 2016च्या गुन्ह्याच्या पूर्व तपासणीनंतर विशेष तपास पथकाच्या अहवालातून खुलासा. ज्युनियर ठाकरेंनी राज ठाकरेंचं भाषण ऐकलं. आदित्य आणि अमित ठाकरेंनी ऐकलं प्रवासादरम्यान राज ठाकरेंचं भाषण. फैजलावा सांगलीत 55 जागा निवडून येतील. सांगलीतील सभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात. कोणीही आम्हाला पाहिजे तसं करू असं समजू नये. अजित पवारांच्या अप्रत्यक्षपणे भाजप नेत्यांना दम.
नागपुरातील कामठी नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला आव्हान. काँग्रेसचे पराभूत उमेदवार अब्दुल नागानी यांनी दाखल केली याचिका. मुख्यमंत्री फडणवीस आज बीडमध्ये गहिनीनाथ गडावर येणार. गडावर वामनभाऊ यांच्या 50व्या सुवर्ण पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा. मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी. नव्याने अटक केलेले 2 आरोपी पोलीस कोठडीत. ठाण्यात बसपा आणि शिवसेना कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावाचं वातावरण. घटनास्थळी पोलिसांचा फौजपाटा तैनात. सुनील राऊत यांनी मतदारसंघात ठोस विकास कामं केली नाही. शिवसेनेच्या उपनेत्या सुवर्णा करंजे यांची आमदार सुनील राऊत यांच्यावर टीका. नांदेडमध्ये 24 आणि 25 जानेवारीला हिंददी चादर कार्यक्रमाचं आयोजन. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतल्या कार्यक्रमाच्या कामाचा आढावा. हिंगोलीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहन चालकांची नेत्र तपासणी शिबिरात मोठ्या संख्येनं चालकांनी केली नेत्र तपासणी. रेल्वेच्या 3ही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. विविध तांत्रिक अभियांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. सेंट्रल रेल्वेचा ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा अप आणि डाऊन लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने तांत्रिक अडचणीमुळे लोकल उशिरा चालवत असल्याची माहिती. 10वी-12वी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी विशेष समिती गठीत. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समितीची स्थापना. गडचिरोली अभावी विद्यार्थी प्राप्त अधिवेशनाला सुरुवात. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन. भंडाऱ्यात वाळू व्यावसायिकावर ईडीची छापेमारी. सीआरपीएफच्या शस्त्रधारी घराबाहेर तैनात करण्यात आलाय. बीडच्या वडवणीतील साखर कारखान्यात मजुराचा अपघाती मृत्यू. कुटुंबाला कारखान्याच्या वतीनं मदत मिळण्याची मागणी. उसाच्या गव्हाणीत उतरत ऊसतोड कामगार संघटनांचा. हक्कासाठी आक्रोश. वर्ध्यात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक. दिवसा 12 तास वीज मिळावी शेतकऱ्यांची मागणी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.